ठाण्यातल्या 2800 कोटींच्या टीडीआर प्रकरणामध्ये ठाणे महानगरपालिका मॅनेज्ड आहे असा अत्यंत गंभीर आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेला आहे। शिवाय वन खात्याची भूमिका सुद्धा संशयास्पद असून वन खात्याला कोर्टात जाण्याची परवानगी सरकारनं दिलीच नाही असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केलेला आहे। आणि याच संदर्भात आमदार जितेंद्र आव्हाड यांनी लोकशाही मराठीशी बोलताना नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे ऐकूया। ते जे पार्क रिझर्वेशन आहे 193 एकर वरती पार्क, हे मुंबईत कुठे 193 एकरवर पार्क म्हणजे ठाण्यामध्ये कुठे आले? आता जे पार्क रिझर्वेशन पण डोंगरावर, जिथे पूर्वी एकेकाळी क्वारी चालवत होती, आतापर्यंत तिथे जमीन कसली जाते, तिथे कसं आलं पार्क रिझर्वेशन? मूळ मालकाने 30 एकर जमीन मागितली होती, 193 एकर जमीन कोणी मागितलेली? आणि हे काय झालंय? हे कुठलं की मालकाने आणि म्युन्सिपालिटीने कॉम्प्रोमाइज केलं आणि मग ठीक आहे मग देऊन टाकलं? म्हणजे मला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावरती मला दुःख व्यक्त करायचं। आणि असं कसं झालंय? पर्यावरणाचा ऱ्हास होत असताना म्हणजे ठाण्यामध्ये घोटाळ्यांची मालिका सुरू आहे। वन खात्याने जायला पाहिजे होता, महापालिका गेली आणि कॉम्प्रोमाइज करून परत आली। म्हणजे महापालिकेवरती कोणाचा दबाव आला? कमिशनर एवढा मोठा निर्णय कसा घेऊ शकतो? 2800 कोटी रुपयाचा टीडीआर देण्याचा निर्णय कमिशनर नाही घेऊ शकत। कमिशनरवर कोणाचा तरी दबाव असणार। चांगलं आपण दोघं मिळून लढाई लढू। ठाण्यातल्या या जमीन प्रकरणामध्ये आता नवी मुंबईतले सामाजिक कार्यकर्ते मैदानात उतरल्याचं पाहायला मिळतंय। या सामाजिक कार्यकर्त्यांनी टीडीआर देण्याला विरोध केलाय। ठाणे पालिकेसोबत त्यांनी पत्रव्यवहार करत हा जो व्यवहार केला जाऊ शकतो तो न करण्याची मागणी या निमित्तानं केलेली आहे। हम लोगों का मांगना यही है कि जो टीडीआर उनको नहीं दिया जा सकता, क्योंकि सेंट्रल गवर्नमेंट ने फॉरेस्ट डिपार्टमेंट क्लाइमेट कंट्रोल सेंट्रल गवर्नमेंट की एजेंसी है, उन्होंने इसको इको सेंसिटिव जोन डिक्लेयर किया है। इको सेंसिटिव जोन्स में अकॉर्डिंग द लॉ कोई भी टीडीआर इशू नहीं किया जा सकता है। उसके बावजूद टीएमसी ने फैक्ट्स हाई कोर्ट्स में भी छुपाया, सुप्रीम कोर्ट में भी छुपाया और बिल्डर के फेवर में काम करके उसको 2800 करोड़ का लगभग टीडीआर देने की घोषणा कर दी है। इसके अगेंस्ट में हम लोगों ने ये इशू उठाया है, हम लोगों ने सब डिपार्टमेंट को लेटर लिखा है और वेरी सुन हम लोग इसमें सुप्रीम कोर्ट में एसएलपी में जा रहे हैं। 100% बिना ये पॉलिटिकल प्रेशर के हो ही नहीं सकता। या कंपनीला ठाणे महापालिकेने ज्या कायद्याअंतर्गत टीडीआर इश्यू केलेले आहेत त्या यूडीसीपीआर चे क्लॉज 1.1 अंतर्गत अशी तरतूद आहे की जी पण एरिया जे क्षेत्र केंद्र सरकारने इको सेन्सिटिव्ह आणि इको फ्रॅजाईल झोन म्हणून डिक्लेअर केलेले आहे त्या क्षेत्राला यूडीसीपीआर लागू होत नाही। त्या अनुषंगाने आम्ही ही तक्रार दाखल केलेली आहे। ठाणे महानगरपालिकेचे जे म्युन्सिपल कमिशनर आणि एडीटीपी आहेत त्यांना पण आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे की जे आपण यूडीसीपीआर कायद्याचे उल्लंघन करून टीडीआर वाटप करत आहेत ते वाटप करण्यात येऊ नये आणि जर वाटप केलं असेल तर ते रिवोक करावं अशी आमची मागणी आहे। ठाणे पालिकेतून कोणतीही जमीन दिलेली नाही, ठाणे पालिकेनं सुप्रीम कोर्टात रिट पिटिशन दाखल केलेली आहे अशी प्रतिक्रिया खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी टीडीआर संदर्भात दिलेली आहे। ही जमीन खासगी मालकाची असून टीडीआर देण्याचे कोर्टाचे आदेश असल्याचं सुद्धा श्रीकांत शिंदे म्हणतात। याच संदर्भात श्रीकांत शिंदेंना आमच्या प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमाने कुठलीच जमीन जे आहे आणि कुठलंच टीडीआर जे आहे ते कोणाला अजूनपर्यंत दिलेलं नाही। सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाने सुप्रीम कोर्टाने आदेश दिल्यानंतर देखील सुप्रीम कोर्टामध्ये रिट पिटिशन करण्याचं काम ठाणे महानगरपालिकेमध्ये केलेलं आहे, जेणेकरून कोणावरती अन्याय होणार नाही। वन खात्याची जमीन आहे ती खाजगी मालकाची आहे, त्याच्याकडून म्हणजे हायकोर्टाने ऑर्डर दिली की बाबा टीडीआर द्या, सुप्रीम कोर्टाने ऑर्डर दिली टीडीआर द्या कोणाला? खाजगी मालकाला। पण तरी देखील सर्व शहानिशा करून म्हणजे जी ऑर्डर ठाणे महानगरपालिकेला सुप्रीम कोर्टाने दिले 300 ऑर्डरची, त्याच्यावरती 700 पानाची ऑर्डर जी आहे ही ठाणे महानगरपालिकेने पुन्हा जे आहे ही शहानिशा करण्यासाठी जी आहे ही दिलेली आहे। बीडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आता एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक माहिती समोर आलेली आहे। या प्रकरणातील साक्षीदार दादा खिंडकरला साक्ष न देण्यासाठी आणि हे प्रकरण मिटवून घेण्यासाठी त्याच्या सख्ख्या भावानंच जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे। या प्रकरणी बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पोलीस या प्रकरणाचा आता तपास करतायत।
भ्रामक दावे करणाऱ्या औषधांवर FDA कडून आता जोरदार कारवाई करण्यात आलेली आहे. पतंजली समूहाशी संबंधित आस्थापनांमध्ये ही धडक कारवाई केली गेलेली आहे. 7 जिल्ह्यातील 12 आयुर्वेदिक आस्थापनांमध्ये कारवाई करण्यात आलेली असून 73,24,656 रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आलाय. औषधं आणि जादुई उपाय प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. जप्त केलेल्या औषधांमध्ये न्यूरोग्रेट गोल्ड, मेमोरीग्रेट, मधुग्रेट, मेलोनिग्रेट, सिस्टोग्रेट आणि नारिकांती या औषधांचा समावेश आहे. या औषधांच्या पॅकेजिंग आणि जाहिरातींमध्ये मधुमेह, स्थूलपणा, त्वचारोग आणि इतर गंभीर आजारांवर प्रभावी उपचार होत असल्याचे दावे करण्यात आलेले होते. सात जिल्ह्यांमध्ये ही कारवाई केली गेलेली आहे. नागपूरमध्ये 7,26,755 रुपयांचा औषध साठा जप्त झालाय. नाशकात 7,10,945 रुपयांचा औषध साठा जप्त करण्यात आलाय. पुण्यात एकूण 14,68,000 रुपयांचा औषधांचा साठा जप्त झालाय. मुंबईत 1,85,000 औषधांचा साठा जप्त केला गेलेला आहे. कोकणमध्ये 18,58,000 साठा जप्त करण्यात आलाय. अमरावतीमध्ये 1,42,229 रुपयांचा साठा जप्त करण्यात आलाय. छत्रपती संभाजीनगरमध्ये 48,718 रुपये किमतीचा साठा जप्त केला गेलाय. तर पुण्यामध्ये 2 ॲलोपॅथी मिसब्रँडेड औषधांचा 21,83,000 साठा जप्त करण्यात आलेला आहे. नाशिकमध्ये लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.